नमस्कार मंडळी. दारासमोर रांगोळी, पहाटेचं अभ्यंगस्नान, फराळातली चकली आणि आकाश दिव्याचा लखलखाट याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही. अशा वर्षभरात सर्वांना एकत्र आणणाऱ्या या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी शीतल जहागीरदार, यावर्षीची MND सेक्रेटरी. मनोज पाटील. आम्ही कडनं तुम्हाला सर्वांचं स्वागत. आपल्या दिवाळीच्या धुमधडाक्या प्रोग्रामची तयारी तर धुमधडाक्यात झालीच आहे. त्यापूर्वी आपण एक दिवाळीच्या प्रोग्रामचा छोटासा आपण महत्त्वाचा पार्ट म्हणजे AGM ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेत असतो दरवर्षी. तर ती आपण सुरू करूयात. आणि ती मीटिंग सुरू करण्यापूर्वी मी जस्ट एक थोडक्यात या मीटिंगचा अजेंडा तुम्हाला सांगते. पहिल्यांदा किरण आपल्याला 2013च्या वर्षाचा अहवाल सादर करेल. त्यानंतर BOTचे चेअरमन अनिल हरकटकर आपल्याला BOTचा अहवाल सादर करतील. त्यानंतर आपण या वर्षीच्या प्रेसिडेंटचं नाव अनाऊन्स करू आणि सगळ्यात शेवटी प्रश्नोत्तरांचं सेशन असेल. त्यामध्ये तुम्हाला बोर्डासाठी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकाल. तर आपण सुरू करूयात. या वर्षीच्या प्रेसिडेंट किरण इंगळे, मी याला स्टेजवर येण्याची विनंती करते. किरण आणि त्याच्या कमिटीने खूप मेहनत घेऊन यावर्षी आपल्याला खूप दर्जेदार प्रोग्राम्स दिले. 2 तासांच्या तालावर जे बाप्पाचं आपण स्वागत केलं यावर्षी ते तर कोणीच विसरू शकत नाही. अशा किरण आणि त्याच्या कमिटीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात आणि त्यांचं अभिनंदन करूयात. आता किरण. धन्यवाद. 2013 एक वर्ष कसं गेलं कळलं नाही. आय थिंक वी डिड लॉट ऑफ थिंग्स. सो आय विल गो टेक यू थ्रू सम ऑफ द थिंग्स विच वी हॅव डन. जयदीप. सो पहिल्यांदा मी तुम्हाला हायलाईट्स दाखवतो की यावर्षी आपण काय काय नवीन गोष्टी केल्या. आपली मेंबरशिप आता इट्स रेकॉर्ड 834. ओके. आणि इट्स द बिगेस्ट नंबर सो फार. स्पॉन्सरशिपमध्ये पण वी हॅव डन व्हेरी वेल. जवळजवळ $30,000 आपल्याला आपल्या सपोर्टर्सने दिले फॉर 2020. नंबर ऑफ इव्हेंट्स 19 इव्हेंट्स टोटल झाले यावर्षी आपल्याकडे. आणि आपण सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याला. आणि यावर्षी फर्स्ट टाईम आपला वार्षिक उलाढाल्या जो शब्द म्हणतात तसा 6 फिगर्स क्रॉस केला आहे. सो विल बी $100,000 इज वॉट MND इज टुडे. अजून बऱ्याचशा गोष्टी आपण नवीन केल्या. इंट्रोडक्शन टू न्यू टू डिट्रॉइट आपल्या वेबसाईटवरती आपण एक लिंक टाकली होती की कोणी पण नवीन आला की त्यांनी क्लिक करायचं आणि त्याला आम्ही 24 तासात विदिन 24 आवर्स वी विल रीच इट. आणि जवळजवळ 30 ते 35 लोकांना आम्ही असं हेल्प केलं. अँड दे वर सो हॅपी की दे फाउंड की कोणीतरी आहे. वी आर जस्ट एक्सटेन्शन ऑफ महाराष्ट्र हिअर. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉलेंटिअरिंग इव्हेंट्स. सो आम्ही व्हॉलेंटिअरिंग इव्हेंट सुरू केले. डेट्रॉईटमध्ये आपण 37 इयर्स प्लस आहोत. आपलं काय देणं लागतं तर 2 व्हॉलेंटिअरिंग इव्हेंट्स केले. लोकं खूप जॉईन झाली. त्याचबरोबर आपण माई कम्युनिटी माई सर्व्हिसेस करता पण आपण एक जॉईंट प्रोग्राम केला. असा आधी कधीच झालं नव्हतं. सो ती आपली MNDची कमिटमेंट दाखवली आहे टुवर्ड द सोसायटी ऑफ डेट्रॉईट. आपला जो वर्ष सुरू झालं ते संक्रांतीच्या कार्यक्रमाने जल्लोषाने झालं. या तिकडे आपण सगळ्या कम्युनिटीजना बोलवलं होतं आणि तो इतका छान झाला की फर्स्ट टाईम आपला शो TV एशियावरती दाखवण्यात आला कम्युनिटी दाखवून. दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स टू. आणि ही लिस्ट वाढतेच आहे पण जस्ट दीज आर थिंग्स वी हॅव टू मेन्शन बिकॉज इट्स सच अ ग्रेट थिंग. थोडं मोमेंटम आहे आपल्याकडे. ढोल ताशाला येतील. आपण गणपतीला इंट्रोड्यूस केला आणि इट वॉज सच अ सक्सेस. म्हणजे लोकांना भरून आलं यावेळेस की त्यांना इंडियाची आठवण झाली. सो दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक थिंग. आणि MNDच्या व्हॉलंटियर्स डिड अ ग्रेट जॉब फॉर दॅट. आणि त्या इव्हेंटला 1100 लोक आले. 1100+. सो वी हॅव नेव्हर क्रॉस 1000 नंबर सो फार. सो दिस इज 1000+ नंबर. डेकोरेशन तुम्ही बघितलंच. एक सगळ्या इव्हेंटला एकापेक्षा एक होतं आणि खूप मेहनत लागते याला. आणि आपले व्हॉलेंटियर्स आपण जे आपले मंडळ म्हणतो ते याच्यातून दिसून येतं. ते स्वतःच टाईम एनर्जी म्हणजे रात्र जाऊन त्यांनी केलेलं आहे. तसंच फर्स्ट प्रीमियर शो ज्या दिवशी मुंबई पुण्यात हा नारबाची वाडी हा मूवी रिलीज झाला त्याच दिवशी आपण इकडे दाखवला. असं कधीच झालं नाही. त्याच दिवशी ते आपण दाखवलं.
आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि नारबाच्या वाडीच्या वेबसाईटवरती आपली फोटो आहेत त्या कार्यक्रमाचे. यावेळेस 2 डेट्रॉइटर्स वर फेलिसिटेड इन BMM झालं यावर्षी. तर सुभाष काका आणि प्रभाकर पाटील या दोघांना अवॉर्ड पण मिळाला टू डू आउटस्टँडिंग सर्व्हिस. टेक्नॉलॉजीमध्ये पण प्रोग्रेस झाला. आपण पेपल सुरू केलं अनरजिस्टर्ड युजर आणि आपण आता आपलं कम्प्लीट टेक्नॉलॉजी येते गुगल एंटरप्राइजवर युजर. म्हणजे उद्या आपले आता 834 आहे, 8000 झाले तरी सुद्धा आपण टेक्नॉलॉजीवरती वी कॅन हँडल दिस पीपल. नंतर यावर्षी आपण एका मुलाला पण जन्म दिला, बंड्या. सो मी आपल्या मार्केटिंग टीमने आपला मॅस्कॉट क्रिएट केलेला आहे बंड्या, आणि तो त्याचा फेसबुकवरती बऱ्याचदा यू मस्ट बी सीइंग हिम. तो यावर्षीच ते झालं. आणि फेसबुकवरती पण आपले लुक ॲट लाईक्स लास्ट इयरच्या तुलनेने डबल झालेले आहेत. आपले काही पोस्ट 5,000-6,000 लोक आहेत. सो अगेन दीज आर द वेगळे सगळी 19 इव्हेंट्स, प्रोग्राम मॅनेजर्स आणि अटेंडन्स. सो दिस इज जस्ट आउटस्टँडिंग. तर हे सगळं केलं कसं? आता मी आज स्टेजवर प्रेसिडेंट म्हणून उभा आहे, पण ॲक्च्युली आय एम अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ बिग नंबर ऑफ पीपल, यु नो. आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचाही एक मोठा भाग आहे. आणि दे हॅव सपोर्टेड मी लाईक एनिथिंग. आय मीन आम्ही जे अचीव्ह केलं आहे सगळ्यांमुळे केलेलं आहे. सो जयदीप माझा VP आहे, पण त्यांनी मला खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. प्रोग्राम मॅनेजरचा व्हिक्टर होता. यस जर भेटला. आशुतोष कुपेरकर स्पॉन्सरशिपमध्ये आज जो आम्ही रेकॉर्ड करतोय त्या सिंहाचा वाटा त्याचा आहे. सगळ्यांची ग्रेट आशुतोष, ग्रेट जॉब. हर्षद अण्णगिरी, आणि हर्षद इज अ एक्सपिरियन्स पर्सन. प्रोग्राम सिलेक्शन, प्रोग्राम एक्झिक्युशन, कम्युनिटीबरोबर कनेक्टेड राहणं याच्याकरता त्यांनी खूप मदत केली. नंतर मंदार पुरेकर टेक्नॉलॉजीमध्ये कधी पण त्याला फोन करू शकतो. त्याला 12ला जरी फोन केला तर ती इमिडिएटली झाली आहे. आणि एवढी डेडिकेशन आहे लोकांची. आणि दुसरं सांगायचं तर मंदार आय मीन आपल्या डेटमध्ये यावर्षी जवळजवळ 100 लोक धावली मॅरेथॉन. या सगळ्यांचं इन्स्पिरेशन इज फ्रॉम मंदार पुरेकर. आणि मंदारनी वेबसाईट किती छान गोष्टी केल्या, त्याला खूप लोकांनी सपोर्ट पण केला. पण मंदार थँक्यू व्हेरी मच. शीतल आणि मनोज यांना मी कधी पण सांगू शकतो की बाबा ईमेल पाठवायचा आहे, 2 मिनिटात ईमेल गेला पाहिजे, जे डू दॅट. आणि मनोज म्हणजे एकदम क्वाईटली सगळं काम करतो. हॉल म्हणा, स्टेज म्हणा, एव्हरीथिंग विदाउट एनी नॉईज. ट्रेजरर्स विवेक आणि स्मिता कधी पण गेला ते रजिस्ट्रेशनवर हसत स्वागत करणार. हे एक काम झालं, पण 100,000च्या उलाढाला सांभाळणं, येणं, पैसे येणं, पैसे देणं फार इफेक्टिव्ह सांभाळलेलं आहे. आणि आता नवीन सांगायचं म्हणजे योगेश तांबट, जो आम्ही केम ऑन द बोर्ड एक्झिक्युटिव्ह बोर्ड मार्च-एप्रिलमध्ये आणलं. आणि त्याला मी सांगितलं की आम्हाला 1000 लोक पाहिजे इव्हेंटला. आणि ही डिड इट. गणपतीला त्यांनी एवढा वाजा केला. ही हॅज ग्रेट आयडियाज. योगेश बंड्याचा जन्मदिन दिला, सगळ्या कार्यक्रमाचं सगळ्या MI इंडियाला सांगायचं. आणि ही ती फॅन्टॅस्टिक आणि भन्नाट आयडिया त्याच्याकडे आहे. आणि नचिकेत सगळ्या इव्हेंटला येऊन त्या इव्हेंटला काय काय लागतं ही टेक्स केअर ऑफ दॅट व्हेरी वेल. सगळे झाले का? कवर्ड एव्हरीबडी? ओके, नेक्स्ट. त्याचबरोबर BOT अनिल, नूतन, हेमा, अंजली, आय मीन दे हॅव बीन व्हेरी सपोर्टिव्ह. काही पण आम्हाला ॲडवाईस पाहिजे असेल दे गिव्ह अ व्हेरी गुड ॲडवाईस अँड दे हॅव सपोर्टेड अस. त्या पण काही आम्हाला तेवढं मार्गदर्शन पाहिजे असेल तर दे हॅव डन अ व्हेरी जॉब. सो थँक्यू बोर्ड. तर ही माझी कमिटी आहे. आता ही एवढी लोक काम कशी करतात म्हणजे प्रश्न पडतो आहे. पण या सगळ्यांना हे मंडळ म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिली असेल दॅट्स अ ग्रेट. आणि सगळे माझे खूप चांगले मित्र झालेले आहेत. ग्रेट जॉब. काही गोष्टी आहेत, लोक आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल डेकोरेशनमध्ये म्हटलं तर प्रज्ञा तांबट, विनायक आलाटे, तरी एवढी मेहनत केली. आणि अगदी लास्ट म्हणजे त्यांचा इव्हेंट पण बऱ्याचदा चुकतो, बट दे मेक शुअर दॅट डेकोरेशनमध्ये व्हेरी काही कमी पडत नाही. अगेन युथनी पण यावेळेस खूप काम केलं. एक किड्स प्रोग्राम चांगला नाईट आउट प्रोग्राम झाला. त्याचबरोबर गणपतीचं पण त्यांनी मस्त केलं आणि व्हॉलेंटिअरिंगला पण त्यांनी खूप चांगली साथ दिली.
आणि ॲज आय सेड राईट 100,000 रीच झाले, पण कसे झाले तर मेंबरशिप आहे, पण त्याचबरोबर ह्या स्पॉन्सरांचा पण कोणाला मोठा वाटा आहे. आणि आय थँक ईच ऑफ देम फॉर हेल्पिंग अस, अँड आय एम होपिंग की दिस सपोर्ट अँड पार्टनरशिप विल कंटिन्यू. दॅट्स अवर गोल. सो थँक्यू फॉर स्पॉन्सर्स. आता लेट्स कम टू द फायनान्शियल स्टेटमेंट. हे प्रोव्हिजनल आहे, कारण अजून बऱ्याचशा आमच्या दिवाळीचा पण किलो भरायचे आहेत, काही लोकांचे एक्सपेन्सिव्ह पण घ्यायचे, बट दिज आर द एस्टिमेट. सो ॲज यू सी जवळजवळ 103,000 इन युअर इन्कम दिस इयर कम्पेअर टू 93,000 लास्ट इयर. आणि प्रत्येक इव्हेंटला जे एक्सपेन्सेस झाले ते सगळे राईट साईडला ठेवले. सो आय थिंक वी हॅव क्रॉस 100,000. दॅट वॉज अवर गोल. वी हॅव डन दॅट. आणि आय थिंक 8,000 इज वॉट वी विल गिव्ह बॅक टू MMD, विच आपण आपल्या BMMच्या कार्यक्रमाकरता की आपल्या रिजनल काय करायचं असेल तिकडे वी कॅन यूज इट. ओके. सो अगेन मी बऱ्याच लोकांची नावं घेतली, पण देर आर लॉट ऑफ पीपल हू आर नॉट इन द कमिटी पण जे हेल्प करतात आम्हाला, तर त्यांना थँक्यू व्हेरी मच. असा सपोर्ट द्या. आणि थँक्स टू यू गाईज टू. यू हॅव बीन ग्रेट सपोर्ट, एनकरेजमेंट, आणि जे प्रेम तुम्ही आम्हाला दिलं तसंच प्रेम चालू ठेवा. आणि यू होप तुम्ही सगळ्यांनी 2030 एन्जॉय केलं आहे. आय होप यू हॅव एन्जॉय दॅट. आणि 2014 आय थिंक विल रॉक. जो नवीन प्रेसिडेंट आहे त्याची ओळख करून देऊ आम्ही. आय हॅव नो डाऊट दिस गाईज विल गो टू अनदर लेवल. सो थँक्यू. थँक्यू किरण. आता पुढे वळूयात आपण. मी अजून एकदा सर्वांना आठवण करून देते की ज्यांना कोणाला काही बोर्डसाठी प्रश्न असतील तर त्यांनी नोट करून. एक बोलायचं राहिलं, कारण मला घरी जायचं आहे, त्यामुळे मी बोलतो की हे सगळं वर्षाचं काम करताना माझी बायको दीपा आणि माझी 2 मुलं सारिका आणि साहिल यांनी खूप सपोर्ट दिला मला. इनफॅक्ट माझी मुलगी सानिका वॉज व्हेरी हॅपी की ती म्हणते की बाबा तू पुढच्या वेळेस पण असंच काम कर, माझ्या अभ्यासाकडे लक्ष देऊ नकोस, मी करीन. पण मी त्याला सांगितलं की ही 1 वर्षाची पोस्ट आहे. आय एम गोइंग टू कम बॅक. तर चालेल, आपण आता पुढे वळूयात. मी ज्यांना कुणाला प्रश्न असतील तर त्यांनी प्लीज नोट डाऊन करून ठेवा. सगळ्यात शेवटच्या सेशनमध्ये ते तुम्ही विचारू शकाल. आता मी BOTच्या सगळ्या मेंबर्सना स्टेजवर येण्याची विनंती करते. किरण त्यांचं स्वागत करेल. BOTचे चेअरमन अनिल अरकटकर, व्हाईस चेअरमन हेमा राजमाले, सेक्रेटरी नूतन ओक. नूतन ओक आय थिंक इलेक्शनच्या कामात बाहेर बिझी असल्यामुळे एखाद्या स्टेजवर येऊ शकणार नाही. देन BOT मेंबर ॲज अ फॉर्मर प्रेसिडेंट हेमा राजमाले. आणि BOT मेंबर ॲज अ फॉर्मर प्रेसिडेंट अंजली अंतुरकर. यावर्षी BOTमधनं 2 जण रिटायर होणार आहेत. त्यामध्ये BOTचे चेअरमन अनिल अरकटकर आणि BOT मेंबर ॲज अ फॉर्मर प्रेसिडेंट अंजली अंतुरकर. सो BOT मेंबर ॲज अ फॉर्मर प्रेसिडेंटच्या पोस्टवर यावर्षी किरण इंगळे असेल. आणि आता जे गेले 3 वर्ष BOTची चेअरमनशिप सांभाळतात आहेत त्यांच्याबद्दल मनोज थोडंसं इंट्रोडक्शन देईल. Hello. Anil moved to Detroit in May 1990. Upon learning that Anil and his wife, a professional singer, had a passion for music, the Bailsares introduced them to MMD during a Kojagiri program in 1990. Since then, Anil and his family are dedicated MMD members and avid MMD volunteers. Anil has helped MMD as a volunteer for many years and on numerous occasions. He served as a president of MMD in 2008. It was one of those down economy years. Anil still managed to offer many excellent programs to MMD members in that year. Of the aforementioned programs was Detroit's first premiere show of a Marathi movie, Valu,
and a Natya Mahotsav. Two professional nataks from India were arranged. He also promoted several local artists. With his wife, Anil has appeared in many musical programs that were presented to MMD members, including a charity show that MMD presented to help build the new Troy Temple. He has also represented MMD through a couple of local programs that were presented at BMM 2009 and BMM 2011. For the last 3 years, Anil has been a member of Board of Trustees of MMD. He works for DFCU Financial as a Senior Database Administrator. मी त्यांना विनंती करते की त्यांनी BOD. नमस्कार मंडळी. मला इंट्रोड्यूस केल्याप्रमाणे माझं नाव अनिल आरकाटकर. 1990 पासून मेंबर आहे मंडळाचं आणि गेली 3 वर्ष मी बोर्डावरती त्याचं मेंबर काम करतोय. यावर्षी मला चेअरमनचं काम करायची संधी मिळाली त्याबद्दल मंडळाचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर लेटिंग मी सर्व दिस पोझिशन दिस इयर. यावर्षी इलेक्शनमुळे एक गोष्ट महत्त्वाची झाली म्हणजे जनजागृती. लोकांना लक्षात आलं की BOT असा एक प्रकार एक्झिस्ट आहे जगामध्ये. नो वन न्यू अबाउट दिस थिंग. आणि मला अनेकांनी प्रश्न विचारले की नक्की तुम्ही करता काय. तर लॉट ऑफ वर्क वी डू. दिस इयर वी आर लाईक 6 meetings, 4 conference calls. If you look at our bylaws, there are detailed description about every position, what they are supposed to do. मी जास्त सांगत नाही त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला वेळ दिसेल तुमचा मला. तर 3 गोष्ट आम्ही जे ॲक्च्युअली केलं यावर्षी. पहिली गोष्ट म्हणजे BMM 2015 वी वॉन्ट टू पुट अ प्रपोजल फॉर दॅट. आणि माझे बोर्ड मेंबर्स आता नाही येत पण अंजली, किरण, हेमा, दे वर सो हार्ड फॉर दिस प्रपोजल. आणि वी शुड हॅव वन दॅट but we lost only because of California. It's a location. We did not have convention in long time in south and west side, and that's the only reason they won the proposal. But great job by these board members to get a proposal. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मंडळाला 67 वर्ष पूर्ण होतील, 37 years ना. पण आपल्याला परमनंट ॲड्रेस नाही आहे मंडळाकडे अजिबातही. तर वन ऑफ द थिंग वी वॉन्टेड टू डू दिस इयर इज गेट अ परमनंट ॲड्रेस. आणि नूतन लोकांनी याच्यात खूप मेहनत घेतली. नाव वी हॅव परमनंट ॲड्रेस, मेलिंग ॲड्रेस. सो दॅट्स अ व्हेरी गुड न्यूज फॉर आवर मंडळ. सो थँक्यू नूतनो फॉर टेकिंग द लीड फॉर दिस प्रोग्राम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता पाहता की आपलं मंडळ वाढत चाललं आहे, टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे. तर बायलॉज जे आहेत ते सगळे जुने आहेत. वी नेव्हर चेंज इन लॉंग टाईम. वी नीड टू कीप अप विथ द टेक्नॉलॉजी, पीपल्स एक्सपेक्टेशन्स, लाईक द स्टाईल इज चेंजिंग. They need the changes. So what we did, just to give as a good start, in April, we had a general body meeting. त्याच्यामध्ये आम्ही 14 bylaws बदलून घेतले आम्ही. आणि I am glad to report that all of them were approved. That's a very good thank you to all of you who attended the AGM and approved those bylaws changes. मला माहिती आहे की आपल्याला अजून भरपूर चेंजेसची गरज आहे आणि तुम्ही ते जरूर सबमिट करा आणि we will go for it. Because we are growing and these changes are absolutely necessary. One of the change we submitted was that आपल्या बायलॉजमध्ये लिहिलेलं आहे की डिपेंडन्स, पण डिपेंडन्सचं एज लिमिट जे आहे हे कुठे लिहिलेलं नव्हतं अजिबात. वी वॉन्टेड टू बी व्हेरी स्पेसिफिक. सो वी सेड लेट्स पुट एज लिमिट 18 years old. कारण त्यासाठी वी आर फॉलोइंग फॉर लास्ट सो मेनी इयर्स. आणि बायलॉ चेंज अप्रूव्ड. पण गुड थिंग अबाउट दॅट आपले मंडळ हा आपला ब्रँड आहे की वी वॉन्ट टू लिसन टू द मेंबर्स, वॉन्ट टू सी व्हॉट दे वॉन्ट टू डू. आणि गिरीश देसाई वॉज प्रॉमिनंट सपोर्टर ऑफ दॅट. त्या AGMमध्ये आम्हाला जवळजवळ 25% लोकांनी सांगितलं की तुम्ही एज लिमिट जे आहे ते वाढवा. आणि त्याच्याकरता आज आम्ही प्रपोजल टाकतो तुमच्या सगळ्यांकडे की एज लिमिट जे आहे ते आपण 21 वर्षापर्यंत वाढवूया. सो ऑल द चिल्ड्रन्स अंटिल एज 21 कॅन बिकम अ मेंबर ऑफ डेट्रॉइट as a student or as a dependent basically. Sorry to correction. That's my correction. So as we propose टाकतो सगळ्यांकडे. So I request everyone to raise the hand who are approving this change to raise the minimum age limit to 21 for 18. So can you please raise your hands? Show them. With our we see there's a majority here. So with this, I am basically declaring that the change is approved, and if you have some more information later on also, this change has been approved right now. Again, the other thing is like Pankaj म्हटल्याप्रमाणे
मंडळ इज ग्रोईंग व्हेरी फास्ट अँड वी आर दिस इयर किरण रेकॉर्ड मेंबरशिप आणि वी रिच वन मोर माइलस्टोन. आपलं इन्कम जे आहे जे मेंबरशिप ड्यूज स्पॉन्सरशिप डोनेशन दे ऑल पास 100,000. इट्स ऑल बिकॉज ऑफ हिम. He had a fantastic year. He did a fantastic job, and I know that many more goodies to there for Mandal. So I wish all the best for Maharashtra Mandal Detroit, and I'm a member of Maharashtra Mandal Detroit for the whole life. Thank you. थँक्यू अनिल. आता आपण मागच्या वर्षीपासून एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. आपण एक रनिंग ट्रॉफी देत असतो प्रेसिडेंटला, आउटगोईंग प्रेसिडेंटला, आणि ती ट्रॉफी त्याच्याकडे वर्षभर असते. सो मी आता लास्ट इयरची प्रेसिडेंट अंजली अंतुरकर हिला विनंती करते की तिने ती ट्रॉफी किरणला द्यावी. थँक्यू. आता पुढच्या वर्षीच्या प्रेसिडेंटच्या नावासाठी सगळ्यांना उत्सुकता लागलेलीच आहे. तर मी इंट्रोड्यूस करते. इंट्रोड्युसिंग आपल्या सर्वांचा शार्दूल आटले. शार्दूल स्टेजवर ये आणि आम्हाला पुढच्या वर्षीच्या विजन फॉर एमएमसीची थोडीशी कल्पना दे. नमस्कार. काही बोलायच्या आधी मी ॲक्च्युली आपले पुढच्या वर्षीचे यूथ कमिटीचा जो प्रेसिडेंट आहे त्याला स्टेजवर येण्याचं निमंत्रण देतो. आदर्श रचमाळे. नमस्कार. सर्वप्रथम 2014चा प्रेसिडेंट म्हणून माझी नेमणूक केल्याबद्दल आणि एवढी मोठी जबाबदारी मला देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी किरण इंगळे आणि BOT आणि सगळ्या मंडळाचा प्रचंड आभारी आहे. सो थँक्यू व्हेरी मच. मी साधारण 5 वर्ष डिट्रॉईटमध्ये, त्याच्यातले 4 वर्ष महाराष्ट्र मंडळात आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे, प्रोग्राम्स केलेले आहेत आणि महाराष्ट्र मंडळाचं माझ्यासाठी एक वेगळं महत्त्व आहे. कारण मी जेव्हा आलो तेव्हा इथे कोणालाच ओळखायचो नाही आणि आज माझं जे फ्रेंड सर्कल आहे, सोशल सर्कल आहे, ते मेनली महाराष्ट्र मंडळ किंवा त्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमुळे झालेलं आहे. सो इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय लाईफ आणि महाराष्ट्र मंडळाने मला एक प्लॅटफॉर्म दिला मला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्याचा. सो मी नाटक केलं, प्रोग्राम्स केले, ॲडमॅड शो केला आणि भरपूर मजा केली बेसिकली. आणि महाराष्ट्र मंडळाने मला आपलं केलं आणि ही जी परंपरा आहे आणि ही जी क्वालिटी आहे महाराष्ट्र मंडळाची ही पुढच्या वर्षी कंटिन्यू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर आपण आपलं मंडळ म्हणतो पण आपल्या मंडळात आता जवळजवळ किरणने सांगितलं तसं 350 पेक्षा जास्त फॅमिलीज आहेत. जवळजवळ 1000-1100 लोक येतात आणि प्रोग्राम अटेंड करतात. पण कमिटीवर साधारण 60-70 लोकांना याचा चान्स मिळतो आणि बऱ्याच जणांना खूप काही काही करायची इच्छा असते पण चान्स मिळत नाही किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. तर पुढच्या वर्षी आमचा एक फोकस असा असेल की तुम्हाला ॲज अ ऑडियन्स नॉट जस्ट इन्वॉल्व इन सीइंग द प्रोग्राम but try to involve you in delivering the program. So that will be one of our goals next year too. आता आपण BMM 2017 ह्याच्यासाठी परत बिड करतोय आणि BMM जर सक्सेसफुली आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक नॉलेज बेसची गरज लागणार आहे. सो वी नीड पीपल हू कॅन डिलिव्हर गुड प्रोग्राम्स, हू कॅन टेक ऑन एनी रेस्पॉन्सिबिलिटी अँड जस्ट गो विथ इट. सो त्या दृष्टीने पुढच्या वर्षी नवीन नवीन लोकांना अजून इंट्रोड्यूस करायचं, त्यांना रेस्पॉन्सिबिलिटीज द्यायच्या, त्यांना क्रॉस ट्रेन करायचं आणि त्यांना बेसिकली या पॉईंटवर आणायचं की दे कॅन लीड एनी प्रोग्राम बाय देमसेल्फ. सो यासाठी पण आपण प्रयत्न करू. ना हे सगळं साध्य करण्यासाठी एका खूप चांगल्या टीमची गरज असते आणि या टीमची सुरुवात व्हाईस प्रेसिडेंटपासून सुरुवात होते.
अँड आय एम व्हेरी हॅपी टू अनाऊन्स की पुढच्या वर्षी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जो मला साथ देणार आहे तो आहे आदित्य इनामदार. आम्ही सध्याची बाकीची कमिटी तयार करतोय. सो आपल्यापैकी कोणाला जर कमिटीवर यायचं असेल, इंटरेस्ट असेल तर आवर्जून आपलं नाव द्या. वी विल बी मोर दॅन हॅपी टू हॅव यू देअर. आणि त्याचबरोबर तुमच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची गरज लागणार आहे पुढचं वर्ष यशस्वी करण्यासाठी. सो वन्स अगेन थँक्यू. आणि त्याचबरोबर मी आदर्श रचवालेला माईक देतो आणि त्याला 2 शब्द बोलायला सांगतो. Hello everyone, happy Diwali. My name is Adarsh, I'm this year's new MND president. I'm this year's new MND committee president, and this year we have 230 plus new members of the committee, which is like the largest in MND history. So this year we're gonna plan many more events, such as the Spring Break Sleepover Party, the Dream Cruise Party, and many more fun events, such as like a teenagers night out. Also, we're trying to implement a new service to give back to the community. It's a highway cleaning up effort, which Shirish was telling me about. So we'll try to do that this year. And then lastly, happy Diwali to all. And then also I'll have to mention my vice presidents. The vice presidents are Roshan Papre, Prachi, Gopal, Shreya, Gopal, and those are the vice presidents. Thank you. आता आपण शेवटच्या प्रश्नोत्तरांच्या सेशनकडे वळूयात. मी आपले काही व्हॉलेंटियर्स ऑडिटोरियममध्ये आहेत मायक्रोफोन घेऊन. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हात वर केला तर ते तुमच्या जवळ येतील आणि त्यांना कोणाला प्रश्न असतील तर प्लीज हात वरती करा. व्हॉलेंटियर्स आहे तिकडे. हॅलो माझं नाव सुरेश नायर. मी जवळजवळ गेल्या 10-12 वर्षापासून महाराष्ट्र मंडळाचा सभासद आहे. तर सर्वात प्रथम मला 2013च्या कमिटीला आणि किरण निगळेला अभिनंदन करायचं आहे की हे खूप दणदणीत वर्ष गेलं. मला शार्दूललाही अभिनंदन द्यायचं आहे जो 2014साठी आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर फक्त मला एक पॉईंट काढायचा होता इथे की महाराष्ट्र मंडळ फार मोठं झालं आहे याचा मला खूप अभिनय आहे. कारण मी 2006 आणि 2006च्या कमिटीमध्ये होतो. तेव्हाचं मंडळ 400-500 लोक मॅक्सिमम लोक असायचे. आज 1000 लोक येतात. तर इट्स व्हेरी गुड थिंग. पण तरीसुद्धा वस्तुस्थिती ही आहे की मंडळ सगळ्यांना संधी देऊ शकतच नाही वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आपल्याकडे खूप कलाकार आहेत. 2012च्या डिसेंबरमध्ये मी किरणीला नाटकासाठी म्हणून प्रपोजल दिलं होतं. आय डिड गेट अ चान्स. मे बी आय वॉज 39 कारण आज ऑलरेडी एक नाटक झालं आणि आता आज दुसरं नाटक आहे. सो मे बी आय वॉज 39 सो दॅट्स फाईन. पण माझं पुढच्या शनिवारी दुसरं नाटक आहे. आम्ही विचारलं होतं की आम्ही नाटकाची तिकीटं विकू शकतो. लोकांना सांगण्यात आलं की पॉलिसी ॲज पर पॉलिसी यू कॅनॉट सेल तिकीट्स. तर आणि आज मी आता बाहेर गेलो होतो. मी पाहिलं होतं की लोक तिथे टेबल लावून मॉर्गेज विकतायत, ज्वेलरी विकतायत, इन्शुरन्स विकतायत. तर मी आता वेबसाईटवर पाहिलं तर तिथे लिहिलं आहे की महाराष्ट्र मंडळ वॉन्ट्स टू द गोल इज टू फॉस्टर मराठी कल्चर. सो हाऊ कॅन यू फॉस्टर मराठी कल्चर इफ यू डोंट इवन वॉन्ट टू प्रमोट. तर माझ्यासारखा अमराठी माणूस, माझं नाव सुरेश नायर. माझ्यासारखा अमराठी माणूस 2-2.5 तासाचं मराठी नाटक लिहितो, मराठी गाणी लिहितो, कंपोज करतो. आणि माझ्या नाटकामध्ये लॉट ऑफ पीपल, मी स्वतः महाराष्ट्र मंडळाचा डिलक्स मेंबर आहे. माझ्या नाटकामध्ये बरेच डिलक्स मेंबर्स आहेत, कमिटीचे लोक पण आहेत. पण मला कळत नाही. आणि या नाटकाला मला काही एखादा पैसा मिळणार आहे की माझ्या कुठल्याही नाटकातल्या लोकांना एखादा पैसा मिळणार अशातला प्रकार नाही आहे. तर अशी पॉलिसी का? म्हणजे मी
नाटकं विकायला, नाटकाचं तिकीट विकायला जर टेबल घ्यायचं असेल, तुम्ही पैसे आहेत का, पैसे जर घ्यायचे तर देऊन घ्यायला पाहिजे का? मग मराठी कल्चर प्रमोट करणं म्हणजे नक्की काय करणं? व्हॉट इज मराठी मंडळ डुईंग इन दिस केस? पैसे तुम्ही प्रमोट करता, पैशाची गरज असते प्रत्येक मंडळाला बघितला. आय 100% ॲग्री. कारण आम्ही सुद्धा मी कमिटी होतो तेव्हा चणचण असायची, लोक घरातनं स्वयंपाक करून आणायचे, आम्ही स्वयंपाक केलेला आहे. पण आता ही परिस्थिती नाही आहे, आता पैसे आहेत, हॉटेलचा पैसे काढणं शकतो. व्हेरी गुड थिंग. व्हॉट एव्हर द कमिटी इज डुईंग, नथिंग इज रॉंग. मी असं अजिबात म्हणत नाही की कोणी काही वाईट करते, चांगलं करत आहे. पण आपल्याकडे अशी म्हण आहे, ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की चंद्रमेची अलांछनं आणि मार्तंड्याचे तापहीन, की सूर्यही त्याच्यात खूप त्यालाही त्याच्यामध्ये दोष असतो आणि चंद्रामध्येही दोष असतो. तर प्रत्येक आपल्याला ते सिस्टमिक इश्यूज आहेत ते काढायला हवे टू मेक इट बेटर. यात कुठलेही काही दुसरा काहीतरी रंग आहे असं कृपया याच्यावर डोंट टेक इट इन अनदर वे. मी महाराष्ट्र मंडळाचा आहे. महाराष्ट्र मंडळ आपलं फॉर्मल व्हायच्या आधी मी महाराष्ट्र मंडळाला आपलं केलेलं आहे आणि या आपलेपणातच मी हे करतोय की आपण शेजारचा माणूस, शेजारचा जर एखादा मुलगाला जास्त मार्क पडले तर आपण त्याला घरी बोलवतो, त्याला आशीर्वाद देतो, त्याला प्रेरणा असेल तर साखर देतो, असं प्रोत्साहन देतो. तर मग हे असा आपला आणि परकेपणाचा भाव महाराष्ट्र मंडळ का देतो? यू हॅव टू प्रमोट द मराठी कल्चर इरेस्पेक्टिव्ह ऑफ हू इज डुईंग वॉट. मराठी माणूस आहे, इंटरनेटला माणूस आहे, त्याला आम्ही प्रमोट करू. आणि आमची फक्त इच्छा एवढीच आहे की मराठी लोकांपर्यंत हे मराठी संस्कृती जावे. दॅट्स इट. इथे कुठलाही दुसरा भाव नाही. सो तशी कुठली पॉलिसी असेल तर प्लीज ट्राय टू चेंज दॅट पॉलिसी. मला प्रश्न विचारायची, फायदाफेरी करायची नाही आहे. मी फक्त सांगतोय इट्स अ कमेंट. दॅट्स इट. तू कमेंट केलीस, आमचा इट्स अवर ड्युटी टू रिप्लाय टू यू. तर आता मी जास्त देणार नाही आहे. याच्यावरती आपलं ऑफलाईन कम्युनिकेशन झालेलं आहे. तुमच्या नाटकाचं मी 3 वेळा, म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रिक्वेस्ट केली तेव्हा मी तुम्हाला ईमेल पाठवला आणि मी सांगितलं मी काय करणार आहे, हाव आय एम गोइंग टू हेल्प यू. तुमचे सगळ्यांचे फ्लायर्स मी तुम्हाला सगळ्या प्रोग्रामना रजिस्ट्रेशन डेस्कवर ठेवायला दिले. तुमचे सगळे ईमेल ऐकून घ्या. तर तुम्ही प्रश्न केला, मला उत्तर द्यायचं. 3 वेळा 3 ईमेलमध्ये दर महिन्याच्या ईमेलमध्ये तुमचं मी लोकांना पाठवून सांगितलं की A2MM नाटक आहे, सगळ्यांनी जा. तुम्ही जो फ्लायर दिला होता तो मी सगळ्यांना पाठवला. हे 3 महिन्यापूर्वी झालं आणि काल कोणीतरी मला पाठवला ईमेल की आम्हाला नाटक करायचं आहे. तर आम्ही देणार नाही, कारण ही आत्ता पॉलिसी नाही. याच्याकरता रिझन आहे. तुम्हाला ही जो लोक दिसत आहेत बाहेर ते मॉर्गेज विकत नाही आहेत, ते तिकडे पैसे देऊन करत नाही. दॅट इज वन थिंग. ते आमचे स्पॉन्सर्स आहेत आणि आम्हाला आमच्याकडे कम्प्लीट गाईडलाईन्स आहेत की स्पॉन्सर्स काय करू शकतात. एक गोष्ट. सेकंड गोष्ट अशी आहे, आम्ही मराठी कल्चर आणि सगळ्याला आम्ही प्रोत्साहन देतो. म्हणून तुमचं फ्लायर आमच्या 1500 लोकांच्या ईमेल सबस्क्रिप्शनला पोचवला, आम्ही तुमचा मेसेज पोचवला. तिकीटं विकायचं नाही, कारण there are lot of issues. तुम्ही उद्या म्हटलं असे बरेच लोक आहेत आपल्याकडे, एवढं टॅलेंट आहे. प्रत्येकाचं काही क्लास असतो, प्रत्येक सांगणार की मग मला पण तिकीट भेटून. मग MMTचा इव्हेंट हा काय मार्केट प्लेस नाही आहे. इट इज अ प्लेस वेर पीपल कम एन्जॉय द प्रोग्राम ॲट सेम टाईम दे नो दुसरे प्रोग्राम्स काय चालले त्याच्याकरता दिले. आणि तुम्हाला जर करायचं असेल आपण वेळ देतीस ऑफलाईन आमची नाही. तुला वाटतंय, कोणाला वाटतं मार्केट प्लेस झालेला इकडे तरी हात वरती करा. दीज आर हॅलो. आपण हे बघा, नाही तुमचा प्रश्न ओके, तुमचा प्रश्न बरं आपण ऑफलाईन घेऊया. आमचं रजिस्ट्रेशन 2 वाजता उघडलेलं. आवर रजिस्ट्रेशन डेस्क ओपन at 2 o'clock. आपण we will take this offline. I think let's stop right here. There is no point in arguing. The point is well taken, and Emma responded to one of the email. We were thinking about this whole process eventually. We'll work about that. Please, the next question. ॲज अ चेअरमन पुढच्या वर्षीसाठी मी ॲज अ चेअरमन मी सगळ्या महाराष्ट्रीयन मराठी जे आर्ट करणार आहेत, इन्क्लुडिंग मृणालिनी आरकाटकर किंवा रुचिता जोशी किंवा सगळी ही नाटक करणारी लोक, आम्ही सगळ्यांना सपोर्ट करू, सगळ्यांना टेबल देऊ
दिस इज नॉट ए कमर्शियल प्लेस आणि मी त्याची काळजी घेईल आणि किरणनी जास्तीत जास्त काळजी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण तुमचं जर मन दुखावलं असेल यावर्षी तर मी सगळ्यांतर्फे माफी मागते. प्लीज गो अहेड. मला आमच्या पूर्वीच्या काळाविषयी बोलायचं आहे. BOT मध्ये काम करायला कोणी धजायचे नाही. मेन कंप्लेंट वर की मंडळ BOTचं कधीही ऐकत नाही, त्यांना पाहिजे ते करतात असं. आणि आता जो BOT मध्ये एवढा इंटरेस्ट आलेला आहे याचा अर्थ असा की मंडळाला BOT कंट्रोल करतंय असं वाटतंय मला. I think let me stop you right there. I don't know anyone's controlling anyone here. We are working together. It's all teamwork. And both is never against whatever we think is right. That's what we're doing. And look at this year also. We are 14 biology change just to the same reason. We are progressing, trying to adjust the current technology everything, and we are there. आणि सेकंडली म्हणजे BOTचं इलेक्शन होत आहे हेच मला आवडलं नाही. BOT करता पूर्वीपासून कधीही इलेक्शन झालेलं नाही आणि त्या इलेक्शनचा एवढा प्रचार झालेला वगैरे. आय एम व्हेरी अनइझी अबाउट ऑल दॅट. हे सगळं का व्हावं? BOTचं इलेक्शन आहे ते फ्रेंडली याच्यामध्ये व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे. आणि ह्याच्यामुळे BOTचा एकदा नवीन कोणते कॅन्डिडेट निवडल्यानंतर त्या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित काम केलं पाहिजे. आणि हे मला तेव्हाच वाटेल की जेव्हा डिफीट झालेला कॅन्डिडेट येऊन दोघंजण एकमेकाला मिठी मारतायत असं दिसेल, तेव्हाच मला वाटेल की हे असं होणार आहे. खरं सांगतो मला मी माझ्या बाळाला म्हणाल तर तुम्ही दिस गुड इलेक्शन हॅपन. प्रकाश म्हणजे जनजागृती झाली ती इलेक्शनमुळे झाली. लोकांना कळलं की बोर्ड ट्रस्टीचा हा काय प्रकार आहे. आणि आय एम ग्लॅड ॲटलीस्ट पीपल आर मोर इंटरेस्ट नाव. आय विल पॉझिटिव्ह वे यस पीपल आर मोर इंटरेस्ट इन सर्विंग बोर्ड बिकॉज युअर प्रोग्रेस इज गुड साइन राईट नाव. But anyway, I have a question, as suggestion for all of you. Please have very brief question. There's not much time for us, so we have very brief question. This is the last question, and please as brief as you can. Thank you. येस, माझं नाव मंदार पुणेकर. नमस्कार. तर देशपांडे काकांच्या स्टेटमेंटच्याबद्दल मला हे सांगायचं आहे की इलेक्शन आहे ही किती चांगली गोष्ट आहे. द डेमोक्रॅटिक प्रोसेस इज वर्किंग. दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. दॅट्स एक्झॅक्टली इट शोज की सगळ्यांची वेगवेगळी मतं आपण ऐकतोय आणि त्यासाठी आपल्याला इलेक्ट करावं लागतंय. खूप चांगली गोष्ट आहे. त्याचं बरं, आता आपण ते प्रश्न घेऊ शकत नाही. देयर इज नो टाइम लेफ्ट एनी मोर. इफ हॅव मोर क्वेश्चन्स please email any board member and we will respond to you. We are always vigilant. We are listening to you. One last thing, Nutan Go, she was secretary for last year of Board of Trustees and she was busy with elections. So let me introduce her. She was not here this time. Kiran. आता AGMची मीटिंग आपली इथेच आपण थांबूयात. आणि मी प्रोग्राम मॅनेजर्स धनंजय देशमुख आणि मिलिंद कुलकर्णी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते आणि आपला पुढचा प्रोग्राम नाटकाचा सुरू होईल.